नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज बघा आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीची जी आहे ती मेरिट लिस्ट लागलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याबद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे कोणकोणत्या तालुक्यासाठी किती कट ऑफ लागू शकतो याबद्दल आपण इथे चर्चा करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जामखेड या तालुक्याबद्दल बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जामखेड तालुक्यामध्ये एकूण 6 तलाठी साज्यामध्ये ज्या आहेत ते जागा आलेल्या होत्या. येथील जे काही आरक्षण आहे वेगवेगळ्या गटाचं, वेगवेगळ्या कॅटेगरीचं, आणि त्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण जे महिला कॅटेगरीचं असेल ते तुम्ही तुमच्याकडे असलेल्या जाहिरातीमध्ये जाऊन बघू शकता. फक्त मी इथे तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुळसगाव या गावासाठी तुमचा 60 इतका कट ऑफ लागू शकतो. खांडवी या गावासाठी 50, जातेगावसाठी 74, जामखेडसाठी 64, नान्नससाठी 50 इतका कट ऑफ लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फकराबाद या गावासाठी तुमचा 64 इतका कट ऑफ लागू शकतो. तर अशा प्रकारे हा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्जत तालुक्यामध्ये जो तुमचा कट ऑफ असेल तो करपडी या गावासाठी 50 असेल, कोळधरण या गावासाठी 48 असेल, कोंभडी या गावासाठी 70 असेल, कोंकणगावला 80 असेल, कोरेगावला 52 असेल आणि खेडगावला 76 असेल. तर येथील जे काही आरक्षण आहे या आरक्षणानुसार तुम्ही बघू शकता की त्या आरक्षणानुसार तुम्ही त्या कॅटेगरीनुसार तुम्ही आहेत का. त्या कॅटेगरीनुसारच इथे कट ऑफ दाखवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी यातील काही जागा ज्या अनुसूचित जनजातीसाठी, अनुसूचित जातीसाठी, काही ओपनसाठी, काही OBCसाठी, तर काही समांतर आरक्षण महिलांसाठी सुद्धा दाखवलेले आहेत. तर तेथे तुम्ही तुमच्याकडे जे जाहिरात आहे त्या जाहिरातमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं ते तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य कळवा. त्यानंतर बघू आपण बघा इथं आपण कोपरगावसाठी बघू. आता कोपरगाव या तालुक्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव या तालुक्यासाठी बघा इथे रवंदे या गावासाठी अनुसूचित जातीसाठी जागा आरक्षित आहेत, जिथे 76 हा कट ऑफ लागू शकतो. कोपरगावला चासनळीमध्ये 64 कट ऑफ लागू शकतो अनुसूचित जातीसाठी. त्यानंतर दुसरं गाव आहे संवत्सरला अनुसूचित जाती महिला कॅटेगरीमध्ये 48 कट ऑफ लागू शकतो. एसगावला अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच ST कॅटेगरीसाठी तुमचा 60 हा इतका कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं गाव आहे मळेगाव थडी, येथे तुमचा 70 कट ऑफ जाईल. OBC कॅटेगरीसाठी आहेत. इथं OBCमध्ये महिला कॅटेगरीमध्ये तुमचा 64 लागेल कोकमठाणला. त्याच्यानुसार तुम्ही इथं बाकी गावे आणि बाकी तुमचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार इथे वेगवेगळा कट ऑफ दिलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर बघा अहिल्यानगर तालुका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर तालुक्यातील इथे काही तलाठी साजे दिलेले आहेत. या तलाठी साजानुसार इथे तुमचा जो कट ऑफ आहे ते मी इथे दर्शवलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अहिल्यानगरमधील जेऊर साजातनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 76 इतका कट ऑफ लागू शकतो. टाकळी काझीसाठी अजा महिला कॅटेगरीसाठी 60 इतका कट ऑफ लागू शकतो. मठपिंपरी येथे ओपन कॅटेगरीसाठी सर्वसाधारण व्यक्ती याचा 100 इतका कट ऑफ आहेत, म्हणजेच आउट ऑफ इतकं कट ऑफ गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं आउट ऑफ एवढा कट ऑफ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर बघा, इतर साजातील तुम्ही कट ऑफ बघू शकता आणि तेथील आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आता नेवासा तालुक्यातील आपण गावं बघू शकतो. बघा नेवासा तालुक्यातील गावानुसार तुम्ही बघा, नेवासा तालुक्यामध्ये इथे वेगवेगळे तलाठी साजे आहेत. त्या तलाठी साजेनुसार तुम्ही कट ऑफ दर्शवले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाथर्डी तालुक्यामध्ये बघूया कट ऑफ किती जाऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पाथर्डी तालुका दिला आहे. या पाथर्डी तालुक्यामध्ये अकोला या साजासाठी एकूण 86 इतका कट ऑफ जाऊ शकतो. येथील कोणतं आरक्षण आहे आणि कोणत्या आरक्षणानुसार ही जागा गेलेली आहे ते तुम्ही तुमच्याकडे असलेल्या जाहिरातीमध्ये जाऊन बघू शकता. इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही इथे जसे की कारेगाव, कासार पिंपळगाव, चिंचोडी, पाथर्डी येथील जे काही सर्वात टॉपरचा जो व्यक्ती असेल विद्यार्थी मित्रांनो तितकाच इथे कट ऑफ लागणार आहेत. किंवा
त्याच्यापेक्षा थोडा कमीसुद्धा लागू शकतो जर कोणी तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलं नाही तर. अशाच प्रकारे इतर जिल्ह्याचे सुद्धा तुम्ही कट ऑफ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची एक लिंक देतो गुणवत्ता यादीची. तिथे जाऊन तुमचा जो टॉपर, सर्वात जास्त टॉपरचे जे मार्क असतात विद्यार्थी मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. जेवढा सर्वात टॉपरचे मार्क असतात तेवढाच तिथे कट ऑफ जाणार आहेत. तुमच्यापैकी कोणालाही जर तेवढे मार्क असतील किंवा तुमच्यापैकी कोणीही जर सिलेक्ट झालेलं असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य कळवा की तुमच्यापैकी कोणाचं सिलेक्शन होत असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.